पर्यटकांची निष्काळजीपणा की प्रशासनाचा दुर्लक्ष? साल्हेर किल्ल्यावर आग. नमस्कार, तुम्ही पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या सोबत, सत्याच्या शोधात. आजची धक्कादायक बातमी बागलाण तालुक्यातून. महाराष्ट्राच्या अभिमान असलेल्या साल्हेर किल्ल्यावर भीषण आग. ही केवळ आग आहे का, की आपल्या वारशावरचा निष्काळजीपणाचा घाव? सटाणाजवळील ऐतिहासिक साल्हेर किल्ला परिसरात काल इथे लागलेली आग इतकी भीषण होती की संपूर्ण डोंगर रांग धुराच्या चादरीखाली झाकली गेली होती. पण प्रश्न असा आहे, ही आग फक्त नैसर्गिक होती का, की मानवी निष्काळजीपणाचा परिणाम? प्राथमिक माहितीनुसार कोरड्या गवताला आग लागल्याने ही घटना घडली. उष्ण हवामान आणि जोरदार वाऱ्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. किल्ल्याच्या माथ्यावर आणि आसपासच्या उतारांवर हजारो झाडे आणि झुडपे जळून खाक झाली. स्थानिक ग्रामस्थांच्या मते काही पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागली असावी. पण पर्यटकांवर नियंत्रण कोण ठेवणार? किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्था का नाही? वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवले. पण दुर्गम भागामुळे अग्निशमन कार्यात मोठ्या अडचणी आल्या. प्रत्येक वर्षी अशाच घटना घडतात. मग प्रशासन का झोपेत आहे? ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? किल्ल्यांवर कचरा, बेफिकीर पर्यटन यावर नियंत्रण कधी येणार? साल्हेर किल्ला हा फक्त दगडांचा ढिगारा नाही, तो आहे आपल्या इतिहासाचा साक्षीदार. इथे आढळणारी दुर्मिळ वनस्पती, औषधी झाडे आणि वन्यजीव आता धोक्यात आले आहेत. आता गरज आहे ती जागृतीची, जबाबदारीची आणि कठोर कारवाईची. नाहीतर उद्या इतिहास वाचायला उरेल, पण दाखवायला काहीच उरणार नाही. तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे. मी उमेश मोरे, मुख्य संपादक, 24x7 न्यूज रिपोर्ट, साल्हेर, सटाणा. वारसा वाचवा, निसर्ग जपा, नाहीतर उशीर होईल.